स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर। मी मुंबईकर बाय दीपाली। आज गणेश बाप्पाचे आगमन झालेले आहे, त्यानिमित्ताने तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीची हार्दिक शुभेच्छा। बाप्पांचा आशीर्वाद असाच तुमच्या आणि माझ्यावर कायम राहू दे। आणि आज माझा असा प्लॅन आहे की आपण मुंबईला जाऊया, तिकडे देवदर्शन करूया आणि काही सुप्रसिद्ध गणपती आहेत जे नवसाला पावणारे गणपती बाप्पा आहेत, त्यांचे दर्शन घ्यायचा प्रयत्न करू। आणि मुंबईचे जसे डेकोरेटिव्ह असतं, जशी पूर्ण मुंबई सजलेली असते, गणपतीची आरास बघूया, तुम्हालाही मी दाखवेन। ते बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आम्ही आता डोंबिवली स्टेशनला आलेलो आहोत। तर स्टेशनला जायच्या अगोदर ज्यूस पिऊया, कारण जरी श्रावण महिना असेल आणि पावसाचे दिवस असतील तरी भरपूर ऊन पडलेलं आहे। आणि इथे गुलशन ज्यूस सेंटरला आलेलो आहोत। हे ऑलमोस्ट आमचं 8-10 वर्षापासूनचं ठरलेलं आहे, कारण अगोदर यांचं एकच स्मॉल दुकान होतं। आय थिंक कोणतं ते नाव रोडचं मी विचारले, नेक्स्ट टाईम सांगेल। इथे मिल्कशेक एकदम प्युअर प्रॉपर असतं, त्यांचा फ्रूटही चांगला असतो आणि त्यांचं मिल्कही चांगलं असतं, म्हणून एकदम चांगलं मिल्कशेक असतं। त्याच्यानंतर आपण ट्रेन घेऊया। आज आम्ही ट्रेनने प्रवास करणार आहोत, मुंबईची लाईफलाईन, आणि डोंबिवली स्टेशनवरून ट्रेन पकडून करी रोड स्टेशनला उतरायचं आहे। मी सीताफळ मिल्कशेक ऑर्डर केला, माझ्या मुलीने मँगो मिल्कशेक घेतला आणि खरंच ते फ्रेश फ्रूट आहे, दूधही चांगलं आहे। आम्ही डोंबिवलीवरून फास्ट ट्रेन पकडली आणि मग भायखळा स्टेशनला उतरलो। त्यानंतर भायखळावरून डाऊन करून चिंचपोकली स्टेशनला आलो, कारण इकडनं चिंचपोकली स्टेशनवरून लालबागचा राजा, गणेश गल्लीचा गणपती, चिंतामणीचा गणपती, हे सगळे गणपती जवळ आहेत। असं आपण एक 5-10 मिनटात चालतही पोचू शकतो। मी आंबट कैरी घेतलेली आहे। कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाला चिंच, बोरं, कैरी खायला आवडतात। फिरता फिरता असं सगळं खायची मजा वेगळीच आहे। आम्ही विचार केला अगोदर लालबागच्या राजाचं दर्शन घेऊया, कारण आज कसा पहिलाच दिवस आहे, तर असं वाटलं की गर्दी कमी असेल। पण इकडे त्या प्रवेशद्वाराजवळ जेव्हा आम्ही पोचतोय तर ही गर्दी एवढी आहे, तुम्ही पण बघू शकता। ही जी लाईन लागली आहे ही सगळी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आहे। आणि तिकडे चौकशी करून असं समजलं की ह्या रांगेत तर आपल्याला 5-6 तास कुठेच नाही गेले, म्हणून मग आम्ही विचार केला की असू द्या, बाहेरूनच देवाला नमस्कार करूया आणि पुढचे दुसऱ्या गणपतींचे दर्शन घ्यायला जाऊया। ढोल ताशे वाजते तुझ्या आगमनाला, पुष्प गुलाल उधळते तुझ्या स्वागताला। ढोल ताशे वाजते तुझ्या आगमनाला, पुष्प गुलाल उधळते तुझ्या स्वागताला। गजर झाला रे हो गगने, क्षणोक्षणी तू माझ्या मनी, बाप्पा तू चिंतामणी।
आम्ही आता चिंचपोकळीचा चिंतामणी या इथे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे आहोत. खरं तर इकडे तुम्ही गर्दी बघताय की केवढी आहे. दरवेळा आम्ही गर्दीपासून आपण लांब पळायचं बघतो, पण इथे फिरताना ही गर्दी वगैरे बघून इतका उत्साह वाटतो, कारण की सण आहे, सगळे आनंदात आहेत, सगळेजण इथे बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. आणि तसं चिंचपोकळीचा चिंतामणी हा जे मंडळ आहे हे सर्वात जुनं मंडळ आहे. 1920 साली यांनी स्थापना केली आणि गणपती बाप्पा बसवतात ते आज ह्या मंडळाला बाप्पा जे बसवत आहेत त्याला 104 वर्ष झालेली आहेत. ठेवीता माथा तुझ्या चरणावरी अश्रू येती माझ्या नयनी पाहतो तुला डोळ भरूनी दोन्ही कर हे बघू शकता आम्ही चिंतामणीच्या गणपतीच्या दर्शनाला आलो होतो. इकडे सगळ्यात उत्तम म्हणजे हे होतं की त्यांनी एकदम मनपूर्वक शांतीपूर्वक देवदर्शन घेऊन देत आहेत. काहीही घाई नाही आहे, धक्काबुक्की नाही आहे. मनाला आवडेल तितका वेळ आणि व्यवस्थित मुख्य दर्शन घेऊ शकतो. हे बाबा कोला सोडाचं जे तुम्हाला इकडे स्टॉल दिसतंय हे फार जुनं स्टॉल आहे आणि ह्यांचं जे दुकान आहे हे बँड्राला आहे आणि फार फेमस आहे. 1995 सालापासून त्यांचं तिथे दुकान आहे. आम्ही चिंतामणीचं दर्शन घेतलं आणि नंतर पुढे येत होतो. म्हटलं काहीतरी थांबून घेऊया. तर लालबागच्या राजाच्या समोरच एक माझं म्हणून रेस्टॉरंट आहे. तिथे तुम्हाला मिसळपाव भेटेल प्रॉपर मराठी पद्धतीचं आणि आम्ही आता जस्ट खाल्ली ती खूप टेस्टी आहे. दही वगैरेही छान बनवली, त्याच्यात झणझणीत अशी आहे. म्हणजे तुम्हाला हा साईडला यायचं असेल तर नक्की ट्राय करा. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधन सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड लड्डू साई सुरवर को महिमा कहे न आता आम्ही मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा गणपती इकडे दर्शन घ्यायला आलो आहोत. हे तुम्ही बघाल तर हे प्रवेशद्वार इतकं सुंदर आणि छान बनवलेलं आहे. आतमध्ये लाईट्स वगैरे पण छान वाटते, कारण की आता संध्याकाळ झाली, आम्ही दुपारपासून फिरतोय सगळे दर्शन घेत. इकडे आता हे बघा फॉरेनर्स पण आले आहेत दर्शनासाठी आपल्या गणपती बाप्पाचे.
आम्ही आता रांगेतून आतमध्ये आलेलो आहोत आणि समोरच हे मंदिर बघा किती छान बनवलेलं आहे. पण खरं तर हे खरं मंदिर नाही आहे, हे त्यांचा सेटचाच एक भाग आहे. आणि जी उज्जैनला महाकालेश्वरचं मंदिर आहे शंकराचं, त्याचंच प्रती असं हे बनवलेलं आहे. खरं तर मला अगोदर वाटलं की हे आतमध्येच सोसायटीचं मंदिर वगैरे असेल, पण त्यांनी इतकं हुबेहूब बनवलेलं आहे ते. कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण शितिकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. देवी देती सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हालाहल उठले तेव्हा असुरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. राजाचं जसं महल असतं तसंच हे लालबागच्या राजाचं जिथे गणपती बसतो त्यांचा मुख्य प्रवेशद्वार त्यांनी इतका सुंदर बनवलेला आहे. आणि लाईट्समुळे तर ते आता अजूनही उठून दिसतंय, सुंदर दिसतंय. तुम्ही पण बघू शकता की हे किती उंच, भव्य आणि छान बनवलेलं आहे. हे लालबागचा राजा आहे, यालाच नवसाचा गणपती म्हणून पण प्रसिद्ध आहे. ज्याला की 91 वर्ष झाली आहेत, एवढी वर्ष ते मंडळ गणपती बसवत आहेत. ते नवसाला पावलेली अशी त्याची गोष्ट आहे. पण काय आम्हाला ह्यावेळेस दर्शन तर नाही जमलं. प्रयत्न करू परत कधी लालबागच्या राजाचं दर्शन जर घेता आलं तर मग आम्ही नक्कीच घेऊ. आम्ही आता घरी आलेलो आहोत. दिवस तर आमचा फार छान गेला, कारण दर्शनही खूप छान झालं. तुम्ही पण हा व्हिडिओ पूर्ण बघितला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि तुम्हाला अजून कोणतं ठिकाण मुंबईमधलं बघायचं असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा. तिकडे जाऊन आम्ही तिकडचा एक व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि ह्या व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.